नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता ओवीच्या गाण्याचा आता भर पंढरपूरमध्ये थरथराट कसा होतो. भैरवी आता पायी म्हणजे पंढरपूरला जाणारी सावलीची वाट कशी अडवते आणि त्या भैरवीने वाट अडवताच आता सावली त्याला कशी प्रत्युत्तर देते. सारंग आता सावलीसाठी कसा धावून येतो. प्रेक्षकांनो, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि त्यामध्ये मोनिका ही आता तिलोत्तमाच्या बेडरूममध्ये येते. तिलोत्तमा आता विचार करत अस्वस्थ झालेली असते. तर त्याच वेळेस आता मोनिका म्हणते की आई काय झालं, कसल्या काळजीत पडत आहे. तर तिलोत्तमा म्हणते की काही नाही. आणि कुठे होतीस एवढ्या रात्रपर्यंत जागी. तर ते आता मोनिका म्हणते की त्याचं काय आहे ना, शुभ्रा झोपतच नव्हती, आत्ताच तिला झोपी लावून आली. आणि इकडे आता मोनिका म्हणते की काय झालं आई. तर तिलोत्तमा म्हणते की ती ओवी या घरात आली आणि तिच्यामुळे मला या घरात गाणं नको होतं. कधीच मला गाणं पाहिजे नको होतं, पण त्या ओवीमुळे एक गाणंसुद्धा या घरात पुन्हा आलं. आणि आता तर तिलोत्तमा म्हणते मला कळलं, तर ती आणि सावली दोन्हीही एकत्र गाणार आहेत म्हणे. आणि तिलोत्तमा म्हणते की त्यासाठी त्यांची सगळी तयारीसुद्धा चालू आहे. तिलोत्तमा म्हणते की मला काय वाटतं मोनिका माहिती आहे का, माझ्या हातातून ना सगळं काही निसटून चाललंय. आणि तिलोत्तमा म्हणते की मला असं वाटतंय की या पाठीमागे माझ्या घरातील सगळी माणसे माझे नियम, मी जे सांगेल ते व्यवस्थित पाळायचे. माझा शब्दसुद्धा ते खाली पडू देत नव्हते. आणि तिलोत्तमा म्हणते की या सगळ्याच्या पाठीमागे सारंग आहे. आणि आता माझाच मुलगा माझ्या पाठीमागे असा का वागतो ना, तेच मला काही कळत नाही. आणि इकडे आता मोनिका म्हणते की काय करतोय म्हणजे सारंग, ओवी त्याची मुलगी आहे आणि तो ओवीवर किती प्रेम करतोय आई माहिती आहे ना तुम्हाला. आणि कदाचित मोनिका म्हणते की तुमच्यापेक्षा जास्त प्रेम तो ओवीवर करतो, म्हणून तिच्या हट्टासाठी तो हे सगळं करत असल्याचे मोनिका सांगते. आणि तिलोत्तमा म्हणते की मला माहिती आहे ओवी त्याची मुलगी आहे, तो ओवीचा बाप आहे, पण हे सगळं ओवीसाठी चाललेलं नाही आहे सारंगचं. मोनिका तुला कळतंय का, हे सगळं त्या सावलीसाठी तो करतोय. आणि तिलोत्तमा म्हणते की त्याच्या मनात आणि हृदयात अजूनसुद्धा ती मुलगी आहे. आणि मोनिका म्हणते की ती या घरातून बाहेर पडली, पण त्याच्या आयुष्यातून ती अजून गेलेली नाही आहे. आणि काहीही कारण काढून ती माझ्या लेकाला सतत भेटते. आणि त्यासाठी ना मला काहीतरी कारण काढून ते माझ्या लेकाला कायमचं तिच्यापासून वेगळं करायचं असल्याचे तिलोत्तमा आता मोनिकाला सांगते. आणि मोनिका म्हणते की करेक्ट आहे, अलीकडे ना सारंगच्या सावलीकडच्या भेटीसुद्धा वाढल्यात. तर तिलोत्तमा म्हणते काय करायचं मला सांग ना मोनिका, आणि ही परिस्थिती मी कशी हँडल करू मोनिका, मला खरंच काही कळत नाही आहे. आणि तेवढ्यात आता मोनिका म्हणते की विचार करते की आता ना या म्हातारी ही जेवढी तळतळ करून राहिली ना, मला मजा वाटते, पण आता सध्या तरी मला ना हिच्या बाजूने वागावंच लागेल. आणि मोनिका म्हणते की अहो आई, मी काय तुम्हाला सल्ला देणार, माझ्यापेक्षा कितीतरी पटीने तुम्ही स्मार्ट आहात. आणि मोनिका म्हणते की तुमच्या पुढे माझी काय किंमत. तर तिलोत्तमा म्हणते की माझं काही डोकंच चालेनसं झालं ग. आणि तिलोत्तमा म्हणते की खरंच मला काही कळत नाही आहे, माझं आईचं हृदय आहे आणि सारंग, त्यामुळे सारंगच्या सुद्धा विरोधात मला जायचं नाही आहे मोनिका. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की ज्या कार्यक्रमासाठी उद्या ओवी जाणार आहे ते सुद्धा मला पटत नाही आहे मोनिका. आणि तिलोत्तमा म्हणते की आता वेळसुद्धा निघून गेली आहे. तर मोनिका म्हणते की आई अजूनही वेळ निघून गेलेली नाही आहे, तुम्ही असं म्हणू नका. आणि मोनिका म्हणते की तुम्ही फांद्यावर घाव घालण्यापेक्षा डायरेक्ट मुळावरच घाव घाला. तर तिलोत्तमा म्हणते की म्हणजे काय म्हणायचं मोनिका तुला. तर आता मोनिका म्हणते की तुम्ही ना आता डायरेक्ट सावलीला अडवा. आणि मोनिका म्हणते की सारंगला जर विरोध केला तर तुमचं ना तो ऐकणार नाही, पण सावलीला जर विरोध केला तर ती नक्की ऐकेल. आणि मोनिका म्हणते की एकदा त्या सावलीला तुमची लायकी म्हणजे तिची लायकी आणि मर्यादा समजावून सांगा, म्हणजे ती नक्की ठिकाणावर येईल. आता तिलोत्तमाला राग येतो. आणि इकडे आता ओवी आणि अमृता हे विठ्ठलासमोर येत हात जोडतात आणि म्हणतात की विठुराया, आमची ओवी आज मोठ्या कार्यक्रमात गाणं गाणार आहे, तेव्हा प्लीज तुमची कृपादृष्टी तिच्यावरती असू द्या. आणि हात जोडून आता ओवी म्हणते की विठुराया, मी आज गाणं गाणार आहे, तेव्हा प्लीज तू माझ्या पाठीशी उभा राहा, आणि जर तू माझ्या पाठीशी असला तर मला कसलीही भीती वाटणार नाही. आणि अमृता म्हणते की अगं ओवी, थोडा रियाज करायचा का. तर ओवी म्हणते की सावली टीचरने सांगितलं आम्ही ज्यावेळेस प्रवास करणार आहोत त्यामध्ये थोडा रियाज करू. अमृता म्हणते मग काही काळजीच नाही आहे ओवी. आणि अमृता म्हणते की ओवी अगं तुमच्या दोघींमध्ये ना एक गोष्ट अगदी कॉमन आहे बरं का. तर ओवी म्हणते कोणती ग काकू. अमृता म्हणते की ही मूर्ती. आणि अमृता म्हणते की सावलीसुद्धा जशी या विठुरायाची भक्त आहे तशी तू सुद्धा ओवी या विठुरायाची भक्त आहेस. आणि ओवी म्हणते की मला असं वाटतंय काकू, मला ना गुरु माऊलींनीच बोलावलंय. आणि इकडे आता तिलोत्तमाला मोनिकाचा विचार पटलेला असतो. तिलोत्तमा म्हणते मोनिका तू अगदी बरोबर बोलतेस बरं का, मला डायरेक्टली आता त्या सावलीशी जाऊन बोलायला हवं.
मोनिका म्हणते की आई मी सगळ्या बाजूने विचार करून फक्त तुम्हाला सल्ला दिलाय, आता काय करायचं ते तुम्ही बघा. आणि मोनिका म्हणते की तुम्ही जाल आणि तिला खडसावून याचा जाब विचाराल, पण सावलीने जर या सगळ्या गोष्टी सारंगला सांगितल्या तर, आणि जर असं झालं तर सारंग तुमच्या बाजूने काय रिॲक्ट करेल तुम्हाला चांगलंच माहीत आहे. मोनिका म्हणते की त्याला हे अजिबात आवडणार नाही बरं का आई, मग तो घरी येऊन तुमच्यावरती उगाच भडकेन आणि मग तो तुम्हाला बोलणार आणि त्यामुळे तुम्ही हर्ट होणार, आणि एकदा का तुम्ही हर्ट झाल्या मग मी सुद्धा हर्ट होणार, आणि मग मला माझ्या मनाला वाटेल की मी काय तुम्हाला सल्ला दिला आई. असे मोनिका आता सगळ्या बाजूने स्वतःला सेफ करून बोलून जाते. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की बरोबर आहे मोनिका, सारंग माझ्यावर रागवला, चिडला, वैतागला ना तरीसुद्धा ते मला चालेल, पण ओवीच्या निमित्ताने हे जे काही ते दोघं जवळ येण्याचा प्रयत्न करू राहिलेत ते मला अजिबात चालणार नाही, आणि काही केल्या ते दोघं एकमेकांपासून बाजूलाच जात नाही आहे. तिलोत्तमा म्हणते की या अगोदरसुद्धा मी प्रयत्न केला, बघ ना वाढदिवसामध्ये सुद्धा मी आले नाही. तिलोत्तमा म्हणते मला वाटलं होतं की मी जर वाढदिवसाला येणार नाही म्हणून सारंग वाढदिवस कॅन्सल करीन, पण त्याने तसं केलंच नाही. आणि तिलोत्तमा म्हणते की त्याने काय केलं, माझ्या विरोधात जाऊन त्याने ना सावलीला प्राधान्य दिलं. आणि इकडे आता तिलोत्तमा म्हणते की जर ओवीच्या गाण्याचा कार्यक्रम झाला तर सगळं काही हाताबाहेर जाईल, त्यामुळे आत्ताच ॲक्शन घेणं गरजेचं आहे. तर मोनिका म्हणते अगदी बरोबर. आणि मोनिका म्हणते की जर असं झालं तर लोकांची सुद्धा बाहेर आपल्या घराची चर्चा सुरू होईल आणि मग लोक आपल्याला वाटेल ते काय बोलणार आई. मोनिका म्हणते की हे सगळं चुकीचं घडू राहिलं आहे आई, आणि लवकरात लवकर आपल्याला हे थांबवलं पाहिजे, आणि तुमच्या जर मनाची सारंगचे बोलणे झेलण्याची तयारी असेल ना आई, तुम्ही आत्ता लगेच हे काम करा. आणि मोनिका म्हणते की उद्या सावलीशी बोलण्यापेक्षा मग तुम्ही आत्ताच बोला. तिलोत्तमा म्हणते आत्ता. मोनिका म्हणते हो मला माहिती आहे आई, आता वेळ झाला आहे. आणि इकडे आता तिलोत्तमा विचारात पडते, आणि तिलोत्तमा म्हणते की लोखंड आत्ताच गरम असताना घाव घातलेला बरा, आणि आत्ताच जाऊयात अशी तिलोत्तमा बोलते. आणि तिलोत्तमा म्हणते की चल आपण दोघी जाऊन त्या सावलीवरती घाव घालू. तर मोनिका म्हणते की आई मी कशाला येऊ, तुम्ही एकट्या जा ना. तर तिलोत्तमाला धक्का बसतो, आणि मोनिका म्हणते की आई विचार करा ना, ती सावली आणि मी कधी भेटलेलेच नाही, आणि बड्डेच्या दिवशी आम्ही फक्त 4 गोष्टी बोललोय, आणि मला ना मी तिथे जरी काही बोलले तुमच्यासोबत येऊन तरी ती सावली माझं बोलणं काही ऐकणार नाही, तेव्हा माझ्या बोलण्याचा काही उपयोगच होणार नाही असे मोनिका सांगते. आणि घरात शुभ्रासुद्धा एकटी आहे, तेव्हा आई तुम्ही एकट्याच जा असे आता मोनिका तिलोत्तमाला सल्ला देते. आणि तिथे जाऊन त्या सावलीला जरा खडसावून सांगा, तेव्हा कुठे तिच्या मनावर म्हणजे मेंदूवर परिणाम होईल. ते ऐकताच आता तिलोत्तमा म्हणते एकदम बरोबर मोनिका तुझं. आणि इकडे आता तिलोत्तमा लगेच आता सावलीला भेटायला लगेचच निघते, आणि मोनिका खुश होत हसतच म्हणते की किती स्मार्ट आहे ही मोनिका. तिलोत्तमा आता रात्री ही सावलीच्या घराचा दरवाजा वाजवते, तर सावली म्हणते की आता एवढ्या रात्री कोण आला असेल, आणि सावली दरवाजा उघडते. तिलोत्तमाकडे बघत सावली गोंधळून म्हणते की तुम्ही, आणि एवढ्या रात्री सगळं ठीक आहे ना. तिलोत्तमा म्हणते की सगळं जर ठीक असतं तर मी एवढ्या रात्री तुझ्याकडे कशाला आले असते. आणि तिलोत्तमा म्हणते की तुझं आणि सारंगचं जे काही चाललंय ते ठीक नाही आहे बरं का. तर सावली म्हणते नेमकं तुम्हाला म्हणायचं काय. आणि लगेच आता आतमध्ये बघा तिलोत्तमा म्हणते की कुणी आहे का घरात. तर सावली म्हणते कोणी नाही आहे. तिलोत्तमा म्हणते की बरं झालं मला तुझ्याशी एकांतात बोलायचं आहे. आणि तिलोत्तमा म्हणते की हे सगळं तू मला त्रास द्यायला करतेस ना, आणि ओवीला तू फूस लावली ना. आणि तिलोत्तमा म्हणते की तूच तिला या गाण्याच्या कार्यक्रमात भाग घ्यायला लावला ना. तिलोत्तमा म्हणते की तुला काय वाटलं, मला कळत नाही का. आणि तिलोत्तमा म्हणते मला माहिती आहे दोन्ही मुलांच्या गाण्याचा म्हणजे वाढदिवसाचा कार्यक्रम तो खूप थाटामाटात केला होता, आणि आता हा गाण्याचा कार्यक्रम, आणि हे सगळं तुझं कशासाठी चाललंय ना ते मला चांगलंच ठाऊक असल्याची तिलोत्तमा बोलते. आणि सावली म्हणते की हे सगळं माझी इच्छा होती म्हणून नाहीये, तर अबीर ओवीची इच्छा होती म्हणून. तर तिलोत्तमा बोट करत म्हणते बस कर आता हे सगळं, आणि आत्ताच्या आत्ता हे सगळं थांबव. आणि सावली म्हणते की हे सगळं मी मुलांवर ढकललं असं तुम्हाला वाटेल असेल, पण मी हे सगळं मुलांच्या इच्छेखातर करते. आणि सावली म्हणते की तुमचं प्रेम असो नसो, पण ओवीच्या आवाजावर आणि गाण्यावर माझं खूप प्रेम आहे. सावली म्हणते की तिला ही संधी मिळावी यात माझा काय फायदा आहे किंवा काय स्वार्थ आहे. तिलोत्तमा म्हणते की असं तुझा काय फायदा. आणि तिलोत्तमा म्हणते की या अगोदर मी तुला बजावलं होतं की सारंगच्या आयुष्यात यायचं नाही आणि त्याच्या जवळसुद्धा फिरकायचं नाही. आणि तिलोत्तमा म्हणते की त्यावेळेस तू माझं ऐकलं का. आणि आता ओवीच्या निमित्ताने तू सारंगच्या मागे पुढे करून सारंगच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करतेस अशी तिलोत्तमा सावलीला सांगते. आणि तिलोत्तमा बोट करत म्हणते मी तुला शेवटचं सांगते, आत्ताच्या आत्ता माझं ऐक आणि उद्याचा कार्यक्रम बंद करून टाक. आणि सावली म्हणते की आता हे शक्य नाहीये, मुळात तिथे ओवीच गाणार आहे आणि कार्यक्रमाची सगळी बोलणी देखील झालेली आहे, आणि आता जर कार्यक्रम कॅन्सल केला तर प्रेक्षकांची आणि आयोजकांची फसवणूक होईल. तिलोत्तमा म्हणते की फसवणूक. आणि
तिलोत्तमा म्हणते, काय बोलतेस तू, हा कार्यक्रम एवढा महत्त्वाचा नाही आहे, कसली फसवणुकीच्या गोष्टी करतेस. आणि तिलोत्तमा म्हणते की तुझ्या आयोजकांना फोन कर आणि उद्याचा कार्यक्रम कॅन्सल करायला सांग. आणि त्यानंतर इकडे आता मोनिका ही रात्री बाहेर येते, तर अमृता आता मोनिकाकडे येते आणि म्हणते की मोनिका, अगं आई कुठे गेल्यात, तू बघितलं का. तर मोनिका म्हणते की मी कशाला बघू, मला माहिती आहे आई कुठे गेल्या, पण तरीसुद्धा मी तुला का सांगू, मी सांगणार नाही. आई कुणाला भेटायला गेल्या, का गेल्या मला माहिती आहे. तर अमृता म्हणते, सांग ना. तेवढ्यात आता मोनिका म्हणते की आई ना त्या सावलीला भेटायला गेल्यात. तर आता अमृताला धक्का बसतो आणि अमृता म्हणते, काय, आणि सावलीला कशाला. तर आता मोनिका म्हणते की मला माहिती नाही आहे. आता अमृताला धक्का बसतो. इकडे आता बोट करत आता तिलोत्तमा म्हणते की सावली, मी तुला शेवटचं सांगते की मग ओवीपासून 4 हात लांब राहा आणि माझ्या सारंगच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करू नकोस. तिलोत्तमा म्हणते की तो कॅम्प, ती पिकनिक, तो वाढदिवस आणि आता हे काय गाणं, हे सगळं तू सारंगच्या जवळ येण्यासाठी करते सावली. आणि सावली म्हणते की जसं तुम्ही मला हे सांगताय तसं तुम्ही तुमच्या मुलाला का नाही सांगत, मी तुम्हाला शेवटचं सांगते. तिलोत्तमा मॅडम, आमच्यात आता असं कोणतंही नातं उरलेलं नाही आहे. तिलोत्तमाकडे बघत आता सावली म्हणते की त्यामुळे तुम्ही इथे येऊन हवं ते बोलाल आणि मी तुमचं ऐकेन असं का वाटतंय. तर तिलोत्तमाला धक्का बसतो. आणि तुमचा माझ्यावर आता कोणताही अधिकार राहिलेला नाही आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही अपेक्षेने मी त्यांच्या आयुष्यात आलेली नाही आहे. आणि उलट तुमच्या मुलाने ओवीचा हट्ट पुरवण्यासाठी माझं गुरुकुल शोधलंय आणि त्यासाठी ओवीला माझ्या घरी पाठवलंय. आणि मग हे सगळं त्यांना जाऊन का नाही सांगत तुम्ही, आणि त्यांना म्हणावं की उद्याला मग ओवीला गाण्याला कार्यक्रमासाठी नका पाठवू. आणि लगेच आता सावली म्हणते की का नाही सांगत त्यांना. तर तिलोत्तमा म्हणते की हे कार्यक्रम रद्द करण्यासाठी किती पैसे हवेत. तर तिलोत्तमाकडे बघत सावली म्हणते की सगळ्या गोष्टी तुम्ही पैशात कसं तोलता. आणि सावली म्हणते की मला अजूनही आश्चर्य वाटतं, वरवर खोट्या प्रतिष्ठेला तुम्ही आता सगळ्यात मोठं मानता आणि अजूनही पैशालाच तोलता. आणि सावली म्हणते की तुम्हाला काय वाटतं, हा कार्यक्रम मी पैशासाठी करते का, मी विठोबाच्या सेवेसाठी हा कार्यक्रम करते. आता तिलोत्तमाला धक्का बसतो. आणि सावली म्हणते की तेच पुण्यकर्म तुमच्या नातीच्या हातून घडणार आहे आणि उलट हे सगळं करायला मग तुम्हाला आनंद व्हायला हवा आणि नाही तुमच्या खोट्या प्रतिष्ठेसाठी इतक्या चांगल्या कामाला तुम्ही ओवीला आणि तिच्या गाण्याला अडवताय, असे आता तिलोत्तमाला सावली बोलते. आणि हा तुमचा किती अनावरोध असल्याचे आता सावली तिलोत्तमाला बोलते. इकडे आता मोनिका म्हणते की अमृता, बरं झालं तू माझ्याकडे आलीस. आणि मोनिका म्हणते की बरं झालं हे मी ना तुझ्याशी शेअर केलं, खरं तर मला कोणाचं सांगायचं नव्हतं, पण चुकून जरी हे प्रकरण सारंगच्या जर कानापर्यंत गेलं तर तो काय करील ना सांगता येत नाही बरं का अमृता. आणि जर त्याला कळालं तर आत्ता तो आईशी भांडण सुरू करेल अशी आता मोनिका बोलते. आणि इकडे आता मोनिका म्हणते की जर सारंगला हे कळलं तर आणि उद्या जर शो कॅन्सल झाला तर काय अमृता. आणि मोनिका म्हणते की तिलोत्तमाने मॅडमने म्हणजे आईने जर त्या सावलीला काही बोलली आणि सावली जर घाबरली आणि उद्या जर ती म्हणाली ठीक आहे मी ओवीच्या गाण्याचा कार्यक्रम उद्या कॅन्सल करते तर, आणि करून आता मोनिका म्हणते की मग काय होईल अमृता. आणि बिचाऱ्या ओवीची काय अवस्था होईल, स्टेजवर गाणं गाण्यासाठी ती किती एक्सायटेड आहे. असे आता मोनिका ही आगीत आता अमृताजवळ तेल ओतते. आणि मोनिका म्हणते की अमृता, जर तू हे सारंगला सांगायला हवं, कारण सारंगचा तुझ्यावर खूप विश्वास आहे अमृता. इकडे आता सावली तिलोत्तमाला म्हणते की तुम्ही या वेळेला इथे आलात म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलाची भीती आणि काळजी वाटते. सावली म्हणते की तुम्हाला असं वाटतं ना, जर मी सारंगच्या आयुष्यात जर पुन्हा आले तर त्यांच्या आयुष्यात काहीही चांगलं होणार नाही, कारण मी अपशकुनी आहे. तिलोत्तमा म्हणते की अगदी बरोबर. आणि इकडे आता सावली म्हणते की जर सारंग सर मुलांच्या भविष्यासाठी एवढं सगळं करतात तर मी हे सगळं मुलांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या आनंदासाठी करते. आणि सावली म्हणते की मला जर सारंगच्या आयुष्यात यायचं असतं तर मी 8 वर्ष कशाला बाजूला राहिले असते, त्याच वेळेस आले असते ना. तर तिलोत्तमा म्हणते की आत्ता आली आहे ना, आणि आत्ता त्याच्या जे पुढे पुढे करते ते कशासाठी मला कळत नाही का, असे तिलोत्तमा सावलीला बोलते. आणि इकडे आता सावली म्हणते की तुम्ही किती हट्टी आहात आणि जुन्या विचाराचे आहात आणि त्यामुळे तुम्हाला किती त्रास होतोय ना हे सुद्धा मला दिसतंय. आणि तिलोत्तमा म्हणते की बस झालं, खूप बोललीस तू आणि आता मी जे सांगते ते ऐक आणि विषय बंद कर. आणि तिलोत्तमा जाऊ लागताच सावली म्हणते की 1 मिनिटं. आणि सावली म्हणते की इथे येऊन तुम्ही माझ्यासोबत जी दमदाटी केली ते करून तुम्ही खूप मोठी चूक केली. आणि आता तिलोत्तमाला धक्का बसतो. तर सावली म्हणते की मी अजिबात कार्यक्रम रद्द करणार नाही. आणि तिलोत्तमाला फाट्यावर मारून तिलोत्तमाला आता शेरात सव्वा शेर बनवून उत्तर देत सावली आता ओवीला घेण्यासाठी आता मेंदळ्यांच्या घरी येते. आणि आता प्रेमाने सारंग ओवीचा आवरून सारंग आणि
आता ओवी दोघेही बाहेर येतात. तर आता सावली आणि ओवी आता कारमध्ये बसू लागतात. तर तेवढ्यात तिलोत्तमा मोनिका बाहेर येते. तर सावली रागाने तिलोत्तमाकडे बघते आणि तिलोत्तमाचा तोरा उतरवून तिलोत्तमाचा नाकाचा शेंडा कापून आता ओवीला गाण्याच्या कार्यक्रमाला घेऊन जात आता तिलोत्तमाचे कंबरडे मोडून आता पंढरपूरच्या वाटेवरती आता सावली कसा भैरवीचा माज उतरवते हे बघण्यासाठी आणि ओवी कशी गाणे गाते हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.